लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा धक्कादायक खुलासा। 26 लाख महिलांसह 14,000 पुरुषांनी घेतला लाभ, शासनाचे 32 कोटीचे नुकसान। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक खुलासा झालाय। अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे तब्बल 32 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या 26 लाख अपात्र महिला आणि 14,297 पुरुषांकडून आता ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती सरकारने लेखी स्वरूपात दिली आहे। राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र व्यक्तींमध्ये मोठी संख्या असून यामध्ये 9,500 शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचं उघड झालंय। लाडकी बहीण योजनेचा हेतू महिलांना आर्थिक सहाय्य पुरवण्याचा असताना 14,000हून अधिक पुरुषांनीही या योजनेचा गैरलाभ घेतलाय। चुकीच्या पद्धतीने योजनांचा लाभ मिळवलेल्या या शासकीय कर्मचाऱ्यांकडून आणि पुरुषांकडून दिलेली लाभाची रक्कम परत वसूल केली जाईल असे सरकारने स्पष्ट केलंय। यामुळे या घोटाळ्यातील दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे।